धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या अनेक गावांमध्ये भीषण टंचाई आहे। काही ठिकाणी तर परिस्थिती इतकी वाईट की गढूळ पाणी प्यावं लागतंय। स्वार्थी लोकप्रतिनिधींनी अशा परिस्थितीतही स्वतःकडचं पाणी विकायला सुरुवात केली। दिवस रात्र फक्त पाणी पाणी आणि पाणीच। गाववाल्यांचं तर एकच म्हणणं आहे आमच्या गाववाल्यांचं की तापी नदीचं पाणी जर आमच्या गावाला आलं तर खूप मोठी समस्या सुटून जाईल पुढाऱ्यांची। त्यांची आयतेपर्यंत आम्ही त्यांनाच मतदान देत राहू अशी गाववाल्यांची समस्या आहे। पाणी आम्ही रात्री 2ला पण येतो 3ला पण येतो, रात्र दिवस पाणी गोट 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 तांब्या पाणी काढतो तरी आम्हाला पाण्याची समस्या दूर करत नाही। वर्षानुवर्ष हीच परिस्थिती। ना पंचायत समितीला याचा सोय सुद्धा ना जिल्हा परिषदेला। 3 पाणी पुरवठा योजना असतानाही गावांचा घसा मात्र कोरडाच आहे। त्यामुळे प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये संताप दिसतोय। त्याला समजायला पाहिजे ना आपल्या गावले काय करानं नाही कराना ही त्या कुशाला हात घाली नाटली बसत चहा पाण्या करत पार्ट्या खात आणि आम्ही कुशाला काय करतो पाणी आणतो पण सरपंचनी 2 टँकर टाकतात पण ते आम्हाला पुरत नाही। तर आम्हाला निदान मोठे 2-3 तरी ट्रॅक्टर वरून मंजूर करायला पाहिजेत। पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सुस्तपणामुळे पाणी पुरवठ्याची सर्व जबाबदारी येऊन पडली आहे ती महसूल प्रशासनावर। पण महसूल विभागालाही लाल फितशाहीचा फटका बसतोय। इतका सावळा गोंधळ असतानाही जिल्हाधिकारी मात्र योग्य उपाययोजनांचा दावा करतायत। पावसाची जी टक्केवारी आहे ती सरासरीपेक्षा 60% कमी आहे। अशा महसूल मंडळामध्ये काही गावामध्ये पाणी टंचाईची परिस्थिती भासते आणि त्या ठिकाणी आम्ही ताबडतोब उपाययोजना करतोय। आता ही पाणी टंचाई आणि सुस्त प्रशासन या लोकांसाठी इतकं सवयीचं झालंय की या मोठ्या आणि गंभीर समस्येबाबत काही बोलणंही त्यांना नकोसं झालंय। पण अचानक या संतापाचा उद्रेक झाला असता त्याला जबाबदार कोण? धुळ्याहून प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।